वेलकम टू ब्राइट जन एज्युकेशन. नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये आपण यशवंत मनोहर लिखित शब्द ही कविता आपण पाहतोय. अर्थात शीर्षकामध्येच आपल्याला पाहायला मिळतं की शब्द हा जरी शब्द असला तरी सुद्धा शब्द या शब्दाच्या पलीकडे बऱ्याच काही भावना आहेत. आणि अर्थात ही कविता यशवंत मनोहर यांची आहे. आता यशवंत मनोहर हे जे कवी आहेत हे मुळात दलित साहित्यातले कवी आहेत. अर्थात त्यांचं जे बरंच लिखाण आहे हे एका दलित प्रेरणेतनं ते आलेलं आहे आणि म्हणूनच जे म्हणून समाज वास्तव आहे ते चितारण्याचं काम त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून केलं आहे. अर्थात शब्द ही त्यासाठी कारणीभूत कविता ठरते. आणि आपण म्हणतो की समाजामध्ये जे एक समविषमतेचं जाळ आहे, म्हणजे ज्यामध्ये एक समता पण आहे मात्र त्याच्या बाजूला विषमता पण आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कवितेमध्ये जो विषय जो आहे तोच मुळात असा आहे की विषमतेचे जाळे. अर्थात आपल्या समाजामध्ये एका बाजूला एक चांगला समाजगट म्हणून आपण नावाजला जातो, दुसऱ्या बाजूला एक असा सुद्धा समाजगट आहे जो थोडा विषमतेच्या बाजूने आहे आणि अर्थात ज्याच्यामध्ये काहीतरी एक आपण म्हणू शकतो की कमी आहे, उणीवा आहेत. त्या उणीवांचं चित्रण त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून केलं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पैशांची श्रीमंती. एका बाजूला आपला जो समाज आहे तो एका स्वार्थाने पोखरलेला आपल्याला पाहायला मिळतो. मनाचा खोटेपणा ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये मानली जातात. तोंडात मूल्य आहेत परंतु वागण्यात मात्र संधी साधूपणा आहे. आपण म्हणतो की लोक चेहऱ्यावरून चांगले दिसतात किंबहुना बाहेरून चांगले दिसतात, मात्र जो अंतर्भाग किंवा अंतर्मन जे असतं ते मात्र थोडं कुठेतरी विरोधातलं वाटतं. आणि म्हणूनच यामुळे कविच्या मनाची जी काही घालमेल झाली आहे ती घालमेल त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून साकारली आहे. यानंतर अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे असा एक अंतर्विरोध त्यांच्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सगळ्यामुळे त्यांच्या जीवाचा, त्यांच्या मनाचा आणि प्रसंगी त्यांच्या अखंड आयुष्याचा जो काही भडका उडालेला आहे त्या भडक्याचं चित्रण किंबहुना त्याचंच एक वास्तववादी एक त्याची प्रतिमा त्यांनी कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडली आहे. परंतु हे सगळं सहन करीत असताना शब्दांचा आधार मात्र त्यांनी घेतला आहे या ठिकाणी. आणि म्हणूनच शब्दांचं जे सामर्थ्य आहे, शब्दांची जी अफाट शक्ती आहे, जो प्रचंडपणा आहे तो प्रचंडपणा आपल्याला या कवितेच्या माध्यमातून पाहायला मिळतो, उमजायला मिळतो. आणि म्हणूनच ही त्यांची जी कविता आहे ती नकारांशी जाऊन भिडते. हे जे त्यांचं विशेष जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, जे उत्तरामध्ये तुम्ही मांडू शकता की त्यांची कविता ही सर्व प्रकारच्या नकारांशी भिडते. कारण दलित साहित्य जे आहे ते मुळातच नकाराला विरोध करतं, नकारांशी जाऊन भिडतं आणि नकार हे त्यांचं मुख्य वैशिष्ट्य दलित साहित्यातलं मानलं जातं. अर्थात आपण सुरुवात करूया प्रश्नांना. कवितेमध्ये जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आणि ज्याची पुनरावृत्ती किंबहुना जे परीक्षेमध्ये विचारले जातात अशा प्रश्नांचा समावेश या ठिकाणी आपण केला आहे. त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होणार आहे. त्यातला जो पहिला प्रश्न आहे काव्य सौंदर्यामधला तो म्हणजेच एखादी आठवण जेव्हा आग घेऊन धावली तेव्हा शब्दांनीच हल्ला झेलला या काव्यिक पंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. आता आपल्याला आशय सौंदर्य स्पष्ट करायचं आहे म्हणजेच काय तर जो अर्थ आहे त्याचं आपल्याला विवेचन या ठिकाणी करायचं आहे. आणि प्रश्न कोणताही असू दे, मग तो काव्य सौंदर्य असू दे, विचार सौंदर्य असू दे, अर्थ सौंदर्य असू दे, आशय सौंदर्य असू दे किंबहुना भाव सौंदर्य असू दे, तुमचं उत्तर एकच असणार आहे आणि ते म्हणजे एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हा शब्दांनीच हल्ला झेलला. अर्थात त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला शब्द ही ताकद आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून उत्तराची सुरुवात करताना तुम्ही असं लिहू शकता की कवी यशवंत मनोहर यांनी त्यांचे शब्द या कवितेमध्ये विषमतेचं जे जाळं आहे किंबहुना पैशांची जी श्रीमंती आहे, मनाचा जो खोटेपणा आहे आणि तोंडात मूल्य असताना सुद्धा वागण्यात मात्र जो संधीसाधूपणा आहे त्याचं विवेचन करत असताना, त्याचं चित्रण करत असताना त्यांनी ते असं म्हणतात किंबहुना त्यांनी या ओळी लिहिल्या आहेत. अर्थात त्याचा अर्थ पुढील प्रमाणे, हे सुरुवातीला लिहून पुढे तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. तो असा होईल की शब्द ह्या पूर्ण ज्या संकल्पनेमध्ये त्यांना जो आधार मिळाला आहे तो आधार म्हणजे शब्द हा आहे. आणि म्हणूनच जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे म्हणून वाईट प्रसंग येत गेले, जी जी म्हणून विषमता त्यांना भासत गेली, समाज व्यवस्थेमध्ये जे जे म्हणून त्यांनी जे भोगलं, उपभोगलं, त्यांनी जे म्हणून सहन केलं,
त्याचं चित्रण त्यांनी या कवितेमध्ये व्यक्त करीत असताना एखादी आठवण जेव्हा आग घेऊन धावते तेव्हा शब्दांनीच हल्ला झेलला. म्हणजेच काय तर जेव्हा त्यांच्या आठवणीमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जे वाईट प्रसंग येत गेले तेव्हा मात्र शब्द हेच धावून आले, शब्दांनी त्यांना सहाय्य केलं, त्यांच्यासाठी शब्द हे सहाय्यभूत ठरले. आणि म्हणूनच शब्दांची ताकद व्यक्त करीत असताना जे जे म्हणून त्यांच्यावरती जे प्रसंग येत गेले त्याचं संरक्षण हे शब्दांनी केलं, त्याचे रक्षक हे शब्द झाले. आणि म्हणूनच जे म्हणून त्यांची आठवण किंवा आपण जे म्हणतो की गतकाळामध्ये जे वाईट प्रसंग असतात, जी कटू आठवण असते, त्या कटू आठवणींसाठी जे संरक्षक कवच म्हणून कोण होते तर त्यांच्या आयुष्यात शब्द हेच होते. आणि म्हणून जे त्यांनी जे उपभोगलं त्या सगळ्याचं चित्रण अतिशय वास्तववादीरित्या व्यक्त करीत असताना शब्दांची जी अनोखी शक्ती काय असते ती शक्ती त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून सादर केली आहे, प्रकट केली आहे. आणि उत्तराच्या शेवटी तुम्ही इतकंच लिहू शकता की शब्दांची ताकद ही फक्त आपल्या मनामध्ये नसून आपल्या आयुष्याचा अवघा भाग म्हणते, अविभाज्य घटक म्हणते. आणि कवी यशवंत मनोहर यांच्यासाठी सुद्धा शब्द हीच त्यांची एक अनन्यसाधारण अशी शक्ती होती. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, तो म्हणजे मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचवले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. या ओळीतलं जे विचार सौंदर्य जे आहे ते स्पष्ट करायचं आहे. अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे की विचार सौंदर्य असेल, अर्थ सौंदर्य असेल, आशय सौंदर्य असेल, तुमचं उत्तर एकच असणार आहे. जे मगाशी म्हटलं आपण जी प्रस्तावना मांडली तीच तुम्ही इथे परत जरी रेखाटलीत तरीही चालू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला लिहू शकता की समाजव्यवस्थेमधलं जे विषमतेचं जे जाळं आहे किंबहुना त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे जे कटू प्रसंग होते त्या कटू प्रसंगाला विरोध करण्यासाठी त्यांनी शब्दांचं सामर्थ्य या ठिकाणी झेललं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग कवी शब्द या कवितेचं एक मार्मिक चित्रण करीत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये शब्दांचा वाटा काय होता, किती मोलाचा होता हे सांगत असताना ते असं म्हणतात की मी शब्दांत शिरलो, मला माझ्या आयुष्यासाठी शब्द हेच अधिक सहाय्यभूत वाटले. ममतेची मायेची फुंकर कोणी घातली असेल, मायेची पाखर कोणी घातली असेल तर ती अर्थात शब्दांनी घातली. आणि अशा या शब्दांमध्ये मी जाऊन विसावलो, त्यांच्या कुशीत मी जाऊन विसावलो आणि ममतेची एक अनोखी झालर अशी माझ्या देहावरती, माझ्या आयुष्यावरती त्यांनी पांघरली शब्दांनी. आणि म्हणून आज जो मी काही आहे तो शब्दांमुळे आहे हे म्हणत असताना ते पुढे असंही म्हणतात की साहित्य हाच माझा पाया आहे, हाच माझ्या जीवनाचा एक अंश आहे, तो माझा एक अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच साहित्य हाच एक ठोस पाया, म्हणजे एक आपण जेव्हा पाया म्हणतो तेव्हा ते साहित्याचा सुद्धा आधार घेतात, शब्दांचा आधार घेतात असं या ठिकाणी ते प्रतिबिंबित करतात. यापुढे ते असंही म्हणतात की स्वतःला वाचवले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. याचा अर्थ असा की जे जे म्हणून जी दुःख आली, जे जे म्हणून वाईट प्रसंग आले, जे म्हणून जे नको होतं, जी विदारकता होती, जे विदीर्ण चित्र होतं, त्या सगळ्याचं जे विष होतं ते मात्र मी स्वतः प्यायलो. जहर या शब्दाचा अर्थ विष असा होतो. ते जहर, ते विष मी मात्र प्यायलो, मात्र ते जरी मी प्यायलो असलो तरी शब्दांनी ते पचवलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी शब्दच त्यांचं पूर्ण आधार झालेत. आणि एक प्रकारे बोलतो की आपण प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे नकारात्मकतेला सकारात्मक सुद्धा बाजू असते, त्याचा अंश आपल्याला या त्यांच्या ओळीमध्ये दिसतो. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन हा या ठिकाणी आशय किंबहुना हा मतितार्थ या ठिकाणी व्यक्त होतो, प्रगट होतो. या ओळीने तुम्ही उत्तराचा शेवट करू शकता. यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अभिव्यक्तीमधला. आता अभिव्यक्तीमधले या ठिकाणी मी 3 प्रश्न घेतलेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दात व्यक्त केले आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. आता नकार तुम्ही लिहू शकता सुरुवातीला की कवी यशवंत मनोहर हे मुळातच एक दलित साहित्याची प्रेरणा घेऊन अवतरलेले किंबहुना अग्रगण्य असलेले लेखक आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला ठायी ठायी नकार हे वैशिष्ट्य किंबहुना दलित विशेष आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरची पुढची ओळ तुमची अशी असणार आहे की कवीच्या आयुष्यात जे म्हणून नकार आले
ते शब्दांच्या मार्फत किंबहुना शब्दांच्या सहाय्याने, शब्दांच्या मदतीने त्यांनी ते पूर्ण उधळून लावले, त्यांनी त्याला पूर्णपणे पालटून लावले. आणि शब्द हे जेव्हा त्यांचे आधार होतात तेव्हा मात्र शब्द ही त्यांची आई होते, ती त्यांची जननी होते, माता होते. आणि या मातेमध्ये जाऊन ते विसावतात, मातेच्या कुशीमध्ये जाऊन ते विसावतात. आणि म्हणून मायेची फुंकर घालणारे शब्द त्यांच्यासाठी अविभाज्य घटक ठरत असताना ते असं म्हणतात की शब्द हे जरी माझ्या आयुष्यात जरी आले असले तरी शब्दांचं जे मोठं अचाट सामर्थ्य आहे ते मला मुळात या साहित्याने दिलं आहे. मला या आयुष्यात जरी कितीही जरी कठीण प्रसंग येत असले तरीसुद्धा त्यांनी जी प्रतीकं म्हणून जी वापरली आहेत ती प्रतीकमुळे शब्दांच्या सहाय्याने आपल्याला थोर वाटतात, मोठी वाटतात. आणि तेव्हा तुम्ही असं लिहू शकता की त्यांच्या आयुष्यात जे बिकट प्रसंग आले त्या बिकट प्रसंगाने ते निरुत्तर निखारा असं म्हटलं आहे पहिली ओळ. दुसरी ओळ म्हणजे ज्या म्हणून गतकाळातल्या ज्या कटू आठवणी होत्या त्या कटू आठवणींना त्यांनी एक प्रकारे आगीमध्ये होरपळणं म्हटलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही असंही लिहू शकता की जे म्हणून जे तापदायक प्रसंग जे होते ते सर्व तापदायक प्रसंगांना त्यांनी ऊन असं म्हटलंय. त्यामुळे प्रत्येक त्यांच्या कवितेमध्ये म्हणजे तुम्हाला पेपरामध्ये जी कविता असणार त्या प्रत्येक ओळीमध्ये त्यांचं एक तरी प्रतीक सामावलेलं असणार आहे. आणि म्हणून ही जरी 3-4 प्रतीकं लिहिलीत तरीसुद्धा तुमचं उत्तर व्यवस्थित पूर्ण होऊ शकतं. यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे शब्द म्हणजे कवीचे सामर्थ्य हे विधान स्पष्ट करा. अर्थात प्रत्येक लेखकासाठी, प्रत्येक कवी मनासाठी शब्द हे त्याचं अचाट अफाट सामर्थ्य असतं. आणि शब्दांचं जे काय म्हणतात जो वजन असतं ते वजन मुळात त्या शब्दांच्या अंशामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये दडलंय. आणि म्हणून प्रत्येक लेखकासाठी, प्रत्येक कवीसाठी असणारं जे शब्दांचं सामर्थ्य आहे ते अर्थात विपुल आहे, मोठं आहे, थोर आहे, प्रावीण्य त्यामध्ये आहे आपल्याला पाहायला मिळतं. तर हे विधान स्पष्ट करीत असताना तुम्ही असं लिहू शकता की प्रत्येक कवीसाठी, प्रत्येक लेखकासाठी शब्दांचं अस्तित्व, शब्दांचं थोरपण, त्यांची महती ही नितांत आहे, अनन्यसाधारण आहे. कारण कोणतीही कविता किंवा कोणताही भाव प्रकट करीत असताना प्रत्येक कवी, प्रत्येक लेखक, प्रत्येक साहित्यिक हा शब्दांचा आधार घेत असतो. आणि म्हणूनच त्याच्यासाठी शब्द हा देव आहे. आणि म्हणजे ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी म्हटले की शब्दाची अमुसा देव. आणि म्हणून शब्दांना देव मानत असताना जे म्हणून जे अभंग रचले गेले, जे म्हणून त्यांच्या रचना रचल्या गेल्या, या सगळ्यामध्ये शब्दांची जी महती आहे किंवा त्यांचं जे असणारे जे दैदिप्यमान जे स्थान आहे ते खरंच नाविन्य त्यामध्ये आहे आणि ते तेवढंच वाखणण्याजोगं आहे. आणि म्हणूनच शब्द हे सामर्थ्य का? कारण त्यामध्ये शब्दांची जी शक्ती आहे ती सामावलेली आहे, त्यामध्ये एक अलंकारिकता आहे. शब्दांमुळे जी आपल्याला उपमा, उपमेय, प्रतीक, रूपक, प्रतिमा हे सगळं जे आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं हे शब्दांमुळे पाहायला मिळतं. आणि म्हणूनच त्याचं सगळ्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये अवतरलेलं असतं. आणि म्हणूनच शब्द हे आपल्यासाठी सामर्थ्य आहे हे विधान या ठिकाणी यथार्थपणे स्पष्ट होतं, व्यक्त होतं. तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. आता हे जे उत्तर आहे हे उत्तर तुम्हाला तुमच्या मतातनं, तुमच्या मांडणीतनं, तुमच्या भाषेतनं, स्वभाषेतनं लिहिण्याचा पूर्णपणे वाव या ठिकाणी आपल्याला आहे. कारण इथे अभिव्यक्ती आहे, इथे मार्क गुण कापण्याचे चान्सेस शक्यतो कमी असतात. कारण इथे थोडे काय म्हणतात की आपल्या मतातनं, आपल्या मनातनं, आपल्या हृदयातनं जे म्हणून वाटतं ते सगळं या ठिकाणी अवतरलेलं असतं. आणि म्हणूनच शब्दांचं स्थान काय असेल आपल्या जीवनातलं तर ते एकच की ज्या वेळेला मूल जन्माला येतं ते जेव्हा ते जन्माला येतं तेव्हाच ते एक अनोखी मालिका किंवा त्याच्या नाळेबरोबरच एक वेगळं असं काहीतरी जन्माला घेऊन येत असतं. आणि या सगळ्याचा जो प्रवास सुरू होतो म्हणजे आ जन्म ते आ मरण, जन्मापासून ते मरेपर्यंत या सगळ्याच्या 2 शब्दांच्या पोकळीमध्ये जे म्हणून जे असतं ते आपलं आयुष्य असतं. आणि या आयुष्यामध्ये जर काही सामावलेलं असेल तर ते शब्द आहेत. आणि म्हणूनच शब्दांची ताकद ही जितकी सखोल आहे, जितकी गर्द आहे, जितकी गहिरी आहे तितकीच तेवढी मोठी आहे, प्रगल्भ आहे, त्यामध्ये एक नाविन्यता आहे. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये शब्दांचं स्थान नेमकं कसं आहे तर ते एकच की मानवी जीवनामध्ये असणारं जे स्थान आहे
ते तितकंच मोलाचं आहे, तितकंच विपुल आहे, तितकंच ते एक प्रवीण आहे. का? कारण त्यामध्ये आपण जो रोजचं जे काही संवाद साधतो, रोजचं जे संभाषण करतो, बोलतो, हे मुळात आपल्या भाषेमुळे बोलतो, शब्दांमुळे बोलतो आणि आपला जो संवाद आहे तो जो अवगत झालाय तोच मुळात शब्दांमुळे झालाय. शब्दच नसते आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या या पूर्ण काय म्हणतात देहाच्या पोकळीमध्ये, तर अर्थात बोलणं, संभाषण करणं, संवाद साधणं हे मुळातच कठीण होऊन बसलं असतं. आणि म्हणूनच शब्दांची जी सोबत आहे ती मुळात खरं तर वाखाणण्याजोगी आहे, तितकीच ती प्रशंसात्मक आहे आणि तितकीच ती स्तुती आहे. यापुढे तुम्ही असंही लिहू शकता की प्राण्यांमधलं जे संभाषण आहे आणि मानवी मनाचं जे संभाषण आहे, या दोघांमधला जो भेद आहे तो भेद शब्दांमुळे आपल्याला अनुभवायला मिळतो, समजू शकतो, काय म्हणता तुम्ही त्याचं आकलन होऊ शकतं. आणि म्हणूनच ही जी आकलन शक्ती जी आहे, ही आकलन शक्ती देण्याचं काम हे आपल्याला शब्दांनी केलं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक साहित्यामध्ये, प्रत्येक साहित्याच्या अंशामध्ये, त्याच्या ठायी ठायी पदोपदी हे शब्दांचं सामर्थ्य हे विपुल आहे, महान आहे आणि तितकंच ते वाखाणण्याजोगं आहे. आणि म्हणूनच हे 3 जे प्रश्न होते आणि वरती आपण जे 2 प्रश्न बघितले, हे सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते. कारण यातला कोणताही प्रश्न कवितेमध्ये आपल्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हा जेव्हा उत्तरं लिहू तेव्हा एकदा कवितेचा आशय जरी वाचलात तरीसुद्धा तुमचं उत्तर एकदम योग्यपणे, सुयोग्यपणे त्याची मांडणी होऊ शकते. आणि म्हणूनच यासाठी जे आत्ता जे महत्त्वाचे मुद्दे मी सांगितले, त्याच्यातले थोडे मुद्दे, प्रस्तावनेमध्ये थोडे मुद्दे आणि उत्तराचे शेवट करताना जे म्हणून तुम्हाला ज्या ओळी सांगितल्या, जे संदर्भ दिले, जे दाखले दिले, त्याचा जरी समावेश तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये केलात तरी तुमचं उत्तर योग्यपणे वठू शकतं, होऊ शकतं. तर यापुढे वळूयात आपल्या पुढच्या भागाकडे. धन्यवाद.